राखावे, आपुले राखावे देवा, माझे सर्व जाओ तुझे राहो, माझे सर्व जाओ, माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. रामदास म्हणे देवा तुझी आण, रामदास म्हणे देवा तुझी आण, तुझी आण, तुझी आण देवा तुझी आण, देवा तुझी आण, 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 रामदास म्हणे देवा तुझी आण, रामदास म्हणे देवा तुझी आण, विदासाठी प्राण देई जेती, विदास मूलं गुरुर्मूर्तिं, पूजामूलं गुरुर्पादं, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा, गुरुर्कृपा. नादापुनिया नाद निर्मितो, श्रीराम श्रीराम जय जय राम. नादापुनिया नाद निर्मितो, श्रीराम श्रीराम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम, श्रीराम श्रीराम जय जय राम. परब्रह्मात आहे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. चैतन्यात आहे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. आनंदाचा आनंद राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. त्रिभुवन तारक आहे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. सुखकारक हा आहे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रद्धा जेथे तेथे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. शांती जेथे तेथे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. सबुरी ठाई आहे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. चैतन्याचे सुंदर धाम, श्रीराम श्रीराम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश्वरा, श्रीराम श्रीराम जय जय राम. भक्ती भाव तेथे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. सगुण सुंदर आहे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. निर्गुणी सुंदर आहे राम, श्रीराम श्रीराम जय जय राम. लावण्याचा गाभारा, श्रीराम श्रीराम जय जय राम. कैवल्याची
स्फूर्ती राम. श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील स्फूर्ती राम. श्रीराम जय राम जय जय राम. आत्म्या ठाई आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. परमात्मा ही आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सगुणातही आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. निर्गुणी सुंदर आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. जे जे मंगल तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सुमंगलाची पहाट राम. श्रीराम जय राम जय जय राम. सृष्टीचे या चलन राम. श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्याचे पालन राम. श्रीराम जय राम जय जय राम. दुःख निवारक आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाच्या ठाई राम. श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर सुंदर तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. शब्द सुंदर तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. सकल जीवांच्या ठाई राम. श्रीराम जय राम जय जय राम. वात्सल्याचे स्वरूप राम. श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर माधव मेघश्याम. श्रीराम जय राम जय जय राम. दशरथ नंदन रघुवीर राम. श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्यापती योद्धा राम. श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम सुखदायक राम. श्रीराम जय राम जय जय राम. सकल सुखाचा सागर राम. श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील जागर राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम भक्त नित स्मरतो राम. श्रीराम जय राम जय जय राम. कुशल व गायनी रमतो राम. श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंताच्या हृदयी राम. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी वल्लभ राजस राम. श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील आत्मा राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ वचनी रमला राम. श्रीराम जय राम जय जय राम. कुलभूषण रघुनंदन राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम गायनी रमतो राम. श्रीराम जय राम जय जय राम. स्वरांकुराच्या हृदयी राम. श्रीराम जय राम जय जय राम. भक्ती रंगी फुलतो राम. श्रीराम जय राम जय जय राम. दाशरथी हा निज सुखधाम. श्रीराम जय राम जय जय राम. कौसल्या सुत हृदय निवास. श्रीराम जय राम जय जय राम. राजीव लोचन पुण्य निधान. श्रीराम जय राम जय जय राम. सीतापती कैवल्य प्रमाण. श्रीराम जय राम जय जय राम. पत्नी परायण सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. लक्ष्मण छाया दे विश्राम. श्रीराम जय राम जय जय राम. आदर्शांचा आदर्श राम. श्रीराम जय राम जय जय राम. एक वचनी हा देव महान. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. शिवथरगळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण वर्तन समूहावर आज रविवार ज्येष्ठ वद्य शके 1946 दिनांक 23 जून 2024.
आज समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर प्रबोधन करणार आहेत आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे. विशेष म्हणजे आजचं निरूपण रुपालीताई बेल्जियम देशातल्या ब्रुसेल्स शहरामधनं करत आहेत आणि तिथे यावेळी वाजले आहेत सकाळचे 11:15. अशा या रुपालीताईंचे मी आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या त्यांच्या निरूपणाबद्दल त्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुण गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणग्रहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. यो जातो यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेर्यः आरामः श्रीसमर्थं प्रणौमितम्. अज्ञानतिमितार्को यः सुधांशुः शान्तिदस्तथा सत्तत्त्वरत्नगर्भो यः श्रीसमर्थं प्रणौमितं. यस्तप्तरुत्सुधा वृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदं तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमितं. पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दमनभूकृद्यः श्रीसमर्थं प्रणौमितं. श्लोकपञ्चकमेतद्यः सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति. इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य भगवच्छ्री श्रीधर स्वामी विरचितं श्रीसमर्थपञ्चकं स्तोत्रं सम्पूर्णम्. श्रीगणेशाय नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरवे नमः. श्रीरामचन्द्राय नमः. कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिबालचन्दनं नमामि राममीश्वरम्. मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरम्. स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरम्. कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरम्. प्लवङ्गसङ्गसम्मतिं निर्बद्धनिम्नगापतिं
दशास्यमंश संक्षतिं नमामि राममीश्वरम् भजे विशेषसुन्दरं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव राममद्वयं सदैव राममद्वयं मङ्गलं कौशलेन्द्राय महनीयगुणाब्धये चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मंगलम. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर या 5व्या आवर्तनामध्ये आज मला भूमकाकांनी, SM कुलकर्णी दादांनी, सर्वांनी आपण बेल्जियममधून बोलण्याची संधी दिलीत. कारण कुठल्याही गोष्टीला समर्थांना खंड चालत नव्हता. श्री रामरायाला सुद्धा अखंड सगळ्या गोष्टी करायच्या आणि म्हणून इथूनही बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी या सर्वांची कृतज्ञ आहे, ऋणी आहे. आजही थोडासा गंभीरच विषय आहे, पण रामायणातला तो भाग असल्यामुळं आणि आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचं आहे हे पाहायचं असल्यामुळं इतके बारकावे श्री वाल्मिकींनी आणि समर्थांनी सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आपण श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धी ज्ञान अल्पमुती, सलगी करीते असं म्हटलंय. तशी मी सलगी करते आणि आजच्या विवरणाला, प्रबोधनाला प्रारंभ करते. रोहिणीताई इतकं छान सांगत असतात. माझी मुलगी इथं आल्यावर म्हणाली, आईया कोण बोलतायत ग, किती छान बोलतायत, किती चांगलं सांगतायत. तर मुद्दाम तिच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आणि तिच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या सांगते. आज खरंच इथं इतका आनंद होतोय की शांत वातावरणामध्ये आपण आता थोडा गंभीर विषय जरी पाहणार असू तरी इथल्या भूमीमध्ये हे रामाचे चरणस्पर्श होत आहेत. समर्थांच्या या सगळ्या सरस्वती, त्यांची वाणी ही आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतीये. म्हणजे आपण हळूहळू आपला विस्तार कसा होतोय. रामकथा ब्रह्मांडा पल्याड न्यावी हे जे समर्थांचं वाक्य आहे ते खऱ्या अर्थानं मला तरी अनुभवायला मिळते. म्हणजे आपल्या सगळ्यांना मागच्या 19 तारखेला मे महिन्याच्या आपण असं शेवटी पाहिलेलं होतं की केवळ भरतच संतापतोय असं नाही आहे, तर शत्रुघ्नाला सुद्धा मंथरेचं दर्शन झाल्या तो इतका संतापलेला होता आणि त्यानं तिला भूमीवर पाडलं, ओढत आणलं. त्यामुळे तिच्या अंगावरचे सगळे दागिने अस्ताव्यस्त गळून पडले होते. कसे पडले होते तर शरद ऋतूतील स्वच्छ आकाश तारकांनी जसं भरून जातं तसं तिला जिथपर्यंत ओढत आणलं ते सगळं भूतल, ती जमीन सगळी तिच्या दागिन्यांनी विखुरली गेली होती. आणि तो ओढत येऊन कैकईला म्हणतो की अशुभ कर्म करणारी ही खोटी नाटी खोटारडी ही स्त्री जवळ करून तू कोणता मान मिळवलास. एकतर तातांना पण गमावलंय, पतीचा अंत झाला, पुत्रही तुझ्याजवळ राहिलेला नाही आणि स्वतःचं यशसुद्धा म्हणजे कीर्तीसुद्धा तू पाहिलेली नाहीस. अशुभाचं पापाचं फळ निर्माण करून हेच तू योग्य मानलेलं आहेस. आणि तो अगदी असा शेवटी म्हणत असतो की ही अनर्थाचं मूळ आहे आणि म्हणून मी हिला यमसदनाला नेतो. तेव्हा मात्र भरत त्याला आवरतो आणि त्याला समजावून सांगतो की अरे, स्त्रीचा वध करणं आपण योग्य नाही आहे आणि तू मंथरेला सोडून दे. म्हणून त्यानं तिला सोडून दिलेलं आहे. आता पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत. अजूनही भरताचा विलाप इतका म्हणजे अगदी म्हणून हृदय पिळवटून जाणारा असा आपल्याला पुन्हा थोडासा पाहायला मिळतोय. आणि पुढच्या विधी सगळ्या दशरथाचे संस्कार करायचे राहिलेले आहेत, तर तो आज सगळा भाग आपण पाहणार आहोत. माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर मग व्हिडिओ चालू राहू दे की बंद करू? व्हिडिओ चालू ठेवा. हां, मग तेवढंच विचारायचं होतं. तर आता बघा, शोकानं अगदी व्याकुळ झालेल्या आणि आईची निंदा करणाऱ्या या शत्रुघ्नाला भरतानं सांगितलं. काय सांगितलं की सुखदुःखानं तप्त झालेला हा पुरुष सुखदुःखाला किंवा सुखदुःख या दोघांना
वश न होता बुडत असतो. हा कृतांत काळ बलवान आहे असं मी मानतोय. कारण का तर सर्व गुण संपन्न, सुखाला योग्य आणि राजाला बळजबरीनं दुःखाला ज्यांनी लोटलं त्या काळाबद्दल तो बोलतो. आणि पुत्रशोकानं आणि पतीच्या दुःखानं जी व्यापलेली आहे, खरी दुःखी झालेली जी कौसल्या माता आहे, राममाता आहे, भरताला खूप कळकळ वाटते की तिच्याकडं आपण जायला पाहिजे. तिचं दुःख आपण कसं निवारण करू शकू, नाही करू शकणार, पण तिला निदान आपल्या शब्दांनी तिचं थोडं विनोदन करूया. आणि म्हणून माझ्या आईनं जे निंदनीय कर्म केलं आहे, कृतांताच्या सामर्थ्यानं स्त्री पुरुष सगळे मोहित झाले आहेत आणि ते आपलं हित किंवा अहित हे जाणतच नाहीत. हे शत्रुघ्ना तो म्हणतोय की माझी माता कैकेयी कृतांतानं मोहित झाली आहे आणि सर्व लोकांनी निंदिलेलं असं हे पाप करून ती बसलेली आहे. तेव्हा शत्रुघ्ना हेच मोठं दुःख माझ्या हृदयात आहे आणि हे अतिशय दुःखित झालेल्या माझ्या कौसल्या मातेला मला आता थोडं सांत्वन करायला जायला पाहिजे. म्हणून आर्तनाद करत तो आपल्या भरत त्या सगळ्यांना टाकून कसा बोलतोय आणि मातेकडे जायची त्याला इतकी ओढ पडलेली आहे. आंतरिक जे काय म्हणतात ना प्रेम, ते आपल्याला असं दिसून येतं की तिकडे भरत शोक करत म्हणतोय आईला भेटायला जायचे आणि इकडे म्हणजे कौसल्याच्या ह्याच्यामध्ये ती असं म्हणतीये की या महात्मा भरताचा आर्तनाद तिला तिथपर्यंत ऐकू गेलाय आणि ती म्हणतीये की ही संतप्त झालेली कौसल्या म्हणतीये बघा की दुष्ट कैकेयी पुत्र. आता तिच्या डोक्यात कैकेयीमुळं त्याच्याबद्दल दुष्टावा असा आलेला आहे बरं का. आणि ती म्हणते की हा दुष्ट कैकेयी पुत्र भरत आलेला दिसतोय आणि पुष्कळ काळापासून त्याला पाहिलं नाही, त्याला पाहण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे पाहण्याची तर इच्छा आहे, पण एक शब्द तिनं दुष्ट वापरल्यामुळं थोडं मलाही दुःख होते. म्हणून ती भरताला पाहण्यासाठी निघाली. तो तिकडून निघालाय, ही इकडून निघाली आणि भरत शत्रुघ्न कौसल्याला पाहून इतके दुःखित झाले, तिला दुरूनच प्रणाम केलेला आहे आणि ते दोघंही जमिनीवर कोसळलेले. त्या भरत शत्रुघ्नाला आलिंगन दिले तिनं. श्वास कोंडलेल्या सर्पिणीसारखी तिचाही श्वास असा जलद रुद्ध झाला होता आणि असा चालत होता. भयानं विव्हळ झालेल्या भरताला उठवते ती आणि रडणाऱ्या त्याला ती म्हणते, अरे कैकेयीनं तुला पतीचा अवमान करून तुला दिलेलं राज्य मिळालं ना. जी मनामध्ये सल आहे ती तिच्याकडनं बोलली जाते. अपकार न करणाऱ्या माझ्या मुलांना संन्यासाची वस्त्र लेवून तुझ्या आईनं काय केलं रे. आता लवकरच सुमित्रेसह मी जिथं राम आहे ना तिथं जाईन, असं ती अगदी व्याकुळपणे त्याला सांगते. दिष्ट्या ते राज्य कामेन प्राप्तम राज्यमकंटकम कैकेय्या ते स्वयं दत्तम भर्तार मम मन्यही. भर्ताराला अवमान्य केलं म्हणजे अवमान केलेलं. प्रव्राज्य चिरम वसनम पुत्रम मेनापकारिणम. कुणावरही अपकार न करणाऱ्या माझ्या पुत्राला मात्र ही वल्कलं नेसायला दिली रे. तुझी इच्छा असली तर तू मला तिथे घेऊन चल. आता त्याच्या लक्षात येते तिच्या की त्याला इतकं दुःख झालंय म्हणजे तो आपल्याशी जास्त जवळचा आहे. मातेचं त्याला पटलेलं नाही आहे. आणि ज्या ठिकाणी वडिलांच्या आज्ञेनं राम लक्ष्मण जिथे आता जप करत असतील किंवा तप करत असतील तेव्हा हे धनधान्यानं समृद्ध आणि चतुरंग बलानं युक्त असं तुझ्या वडिलांनी सोडलेलं तुला इप्सित असलेलं राज्य तू प्राप्त कर. ती राज्य त्याला द्यायला तयार झालेली आहे. आणि असा विलाप करणाऱ्या कौसल्याला हात जोडून भरत म्हणतो की अगं आई, न जाणता पापरहित अशा मला का ग दोष देतेस. माझं रामाप्रती भरपूर प्रेम आहे हे तू जाणतेस ना. हे आई, माझी बुद्धी शास्त्राप्रमाणे जाणारी नाही. पुढचं वाक्य तर इतकं ती छान बोलते. ती म्हणते की तो म्हणतोय सत्यप्रतिज्ञ असणाऱ्या आर्य रामाच्या मतानं चालणारी माझी बुद्धी आहे आणि सखी पत्नी गुरुपत्नी यांना मनाने इच्छिणारा
असा मी असताना मी पापाला कसा ग प्राप्त होईन? ज्याच्या मनानं अर्थ जातो तो पापाचा सहभागी असतो. ज्याच्या मते अर्थाचा उपयोग प्राणीमात्रांच्या पालनासाठी होतो तो पापाला कसा बरं अडकेल, पापात कसा अडकेल? म्हणजे प्राणीमात्रांच्या हितासाठी जो राम सतत झटतोय आणि त्याचंच अनुकरण मी करणार आहे, तर आमच्या मनामध्ये पाप असण्याचं कारणच नाही. पापाचं धनी कोण होतं हो? इतका मोठा विचार मांडलेला आहे. कालच मी गुरुचरित्रातला पण एक अध्याय वाचत होते, सगळ्यांना माहिती असेल तो, की पाप कुणाकुणाला लागतं. आणि ते इथं एवढे त्याने डिटेल सांगितलेले आहेत सविस्तर. तो म्हणतो पापाचे धनी कोण होतं? तो जो स्वामी अल्प अर्थ देऊन किंवा अल्पधन देऊन नोकरांकडून मोठं कार्य करून घेतो, तो पापाला प्राप्त होतो. आता मी प्रत्येक वेळेला तो प्राप्त होतो म्हणणार नाही, फक्त भराभरा सांगते की तो कोण पापाचा धनी होतो. यज्ञ करणाऱ्या तपस्वी लोकांकडून यज्ञाची दक्षिणा घेणाऱ्याला आणि अर्थाच्या मागं धावणाऱ्या किंवा जाणाऱ्याला फसवल्याचं पाप लागतं. आर्यांच्या मतानं गुरुचा अपमान, माता पिता वृद्ध आचार्य अतिथी गुरु यांचा अवमान केला, दुष्टांची सेवा करणाऱ्याला बाल स्त्री राजा आणि वृद्धांचा वध केला तर पाप लागतं. भक्तांचा त्याग करणं हेही पाप आहे. हे तर मला फार पटले. ब्रह्महत्येनं पाप लागतं. कपिलेचा वध म्हणजे गायीचा वध किती आपल्याकडं मानलेला आहे बघा, तो सुद्धा गुन्हा आहे, पाप आहे. विश्वासघात करणाऱ्यांना पाप लागतं. गुरुचे खोटे निर्बंध हे सुद्धा पाप सांगितलंय. गुरुचे आणि पायाला अग्नीचा स्पर्श झाला तर शिखेपर्यंत त्याची आग पोचते, त्यासाठी आर्यांनी सांगितलेलं ते पाप प्राप्त होतं. मित्राचा द्रोह केला, दोन्ही संध्यासमयी आपल्याकडं म्हणतात ना, प्रातःकाल सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना जो आहे तो संध्यासमय म्हटला जातो. तर आर्यांच्या अनुमतानं त्यावेळेला झोपलं तर पाप आहे. मनुष्याला शाप दिला किंवा खोटं बोललो तर, ऐश्वर्यामुळे चंचल बुद्धी प्राप्त झाली किंवा शत्रूंशी स्पर्धा असेल तर, किंवा 6 महिने, मला हे वाक्य फार आवडलं आणि असं वाटलं आम्ही इथे राहायला आलोय पण आम्ही 6 महिने नाही राहणार, पण 6 महिने जर मुलीच्या गावी राहून उपजीविका केली आणि एकटंच इच्छित असलेलं जर कोणी खात असेल तर ही सगळी पापं सांगितलेली आहेत. असं दुःखानं ओढला गेलेला भरत पती आणि पुत्राशिवाय असलेल्या शोकानं संतप्त झालेल्या कौसल्याला आश्वस्त करतो आणि त्यामुळं तो सांगतोय की मी काही असं पाप कुठलं केलेलं नाही. मातरम पितरम वृद्धम आचार्यम अतिथिं गुरुं जानातु यस्यार्थोऽनुमते गतः सेवमानातु दुष्टात्मा यस्यार्थोऽनुमतः गतः बालस्त्रीराजद्धानां यत्पापं कपिलावधे, जे सांगितलं तेच श्लोकात. विश्वासघातीनां पापं यत्पापं गुरुघातीनां. मोठी यादी आहे पण एक नमुन्यासाठी थोडे श्लोक आपण घेतो आहोत. म्हणजे संपूर्ण शपथा घेणाऱ्या निर्मळ अशा भरताला पुत्र शोकानं अर्थ झालेली कौसल्या म्हणते, अरे बाळा, अशा प्रकारे शपथा घेणाऱ्या भरता, प्राण देखील देण्याची तयारी असणाऱ्या भरता, तू पुत्रधर्मापासून विचलित झाला नाहीस रे. तिला एवढं सांगतोय तो की यापैकी काही मी केलं असेल तर मी पापी आहे ग माते. आणि मग तो म्हणतोय की ती म्हणते हे सुदैव आहे, हे धर्मात्मा भरता, तू रामाप्रमाणे दीर्घायू हो. आता त्याला ती आशीर्वाद देते, मी तुला राम आणि लक्ष्मणासह पाहीन. म्हणजे तिला इच्छा आहे की तो राम लक्ष्मण परत यावा आणि वडिलांची प्रतिज्ञा खोटी न ठरवता पूर्वीच्या पुण्यात्मा असलेल्या राजर्षींच्या कीर्तीला तू सुद्धा वाढवशील. राम 14 वर्ष वनवासाला गेला असता तू कुळाला उचित असं धर्म आणि कीर्ती प्राप्त करून घे. आणि राम सीता लक्ष्मण पुन्हा आलेले मी सगळ्यांना पाहीन बरं. आता पुन्हा ती म्हणतीये, ती असं म्हणतीये, दिष्ट्यामि रामसहित पुत्रधर्मान्न चालित सह रामेण धर्मात्मन दीर्घमायुरवाप्नुहि.
अपि त्वां सह रामेण पश्येहं लक्ष्मणेन च. इतका सांगितलेला आहे ना प्रत्येकाच्या मनातला भाव. आणि पुढेही तो म्हणतोय की राम म्हणजे ती म्हणतीये राम 14 वर्ष वनवासाला गेला असता, तू कुळाला उचित असं धर्म आणि कीर्ती प्राप्त करून दे आणि सगळ्यांबरोबर मी तुला पुन्हा पाहीन. तर आता तुझं काय कर्तव्य आहे ते मात्र ती त्याला जाणीव करून देतीये. त्याला अजून त्याची जाणीवच नाही आहे की इथं वडील आपले ठेवलेले आहेत. आता ती म्हणतीये महत्त्वाचं कर्तव्य तुला करायचं रे बाळा. तेलाच्या पात्रात तुझ्या पित्याचं शरीर ठेवलंय आणि तो तुझी प्रतीक्षा करीत आहे. तेव्हा त्यांच्यावर संस्कार करणं योग्य होईल. या प्रजेचं पुत्राप्रमाणे रक्षण कर. स्वर्गाला गेलेला राजा संतुष्ट होईल रे. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे राज्याची धुरा व्हा. आता तिला लक्षात आलं याला हाव नाही आहे, पण आता निदान जे कर्तव्य आहे ते त्यांनी करायला पाहिजे. आणि म्हणून ती सांगते तैल द्रोण्याम शरीरंते पितुस्ति तिष्ठती पुत्रक त्वत्प्रतीक्षम महार्हस्य तत्संस्कार तुम्ही हार्हसी. त्याच्यावर संस्कार करते योग्य आहे. पितुर्वियोगजन दुःखम रामत्याग कृतम तथा तत्परित्यज्य हे पुत्र गुर्वी राजधुरम वह. राज्याची धुरा आता तू वहा असं ती त्याला सांगतीये. वडिलांच्या विरहाचं दुःख आणि रामाचं त्याग केल्याचं दुःख बाळा तू आता सोडून दे रे. आणि महात्मा भरताला इतकं ती आश्वस्त करतीये पण ती त्याला आश्वस्त करते आणि स्वतः दुःखात पुन्हा बुडून जाते. अतिशय करुण शब्दातील कौसल्याचा विलाप ऐकून भरत शोकानं विव्हळ होऊन जमिनीवर परत मूर्छित पडला. आणि शोकानं परिपूर्ण असलेला जमिनीवर पडलेला विलाप करणारा भरत आर्त आणि करुण शब्दानं म्हणतोय बरं का. पिता आणि भाऊ गेल्याचं ऐकून त्याला जसा सूर्य असा लालसर होतो की नाही, ज्याचा लालसरपणा निघून गेला आहे आणि सूर्याच्या तेजाचा क्षय व्हावा, तसा हा दुःखानं व्याकुळ झालेला आहे. आणि दीर्घ आणि उष्ण असे उसासे तो वारंवार सोडतोय, बाहेर पडतायत. आणि असं करता करता ती रात्र संपून गेली. तो आलाय, आपण मागच्या वेळेला पाहिलं, पण आता ह्या कौसल्याला भेटलाय. आणि रात्र संपलेली पाहून आता इकडे सगळी बाकीच्यांची तयारी झालेली. काय म्हणतायत, रात्र संपलेली आहे आणि मग प्रधान ब्राह्मण मंत्रीगण सगळे इंद्राप्रमाणे असलेल्या राजाच्या आत्म्यानं रहित असलेल्या घरात सगळे शिरले हो. राजा आहे पण आत्मा नाही. आणि त्या आर्त अश्रुपूर्ण असलेल्या शोकानं मग्न पृथ्वीवर पडलेल्या संज्ञारहित भरताला तिथे ते येऊन बसलेत, भरताजवळ येऊन बसलेत. एक सर्ग या ठिकाणी संपतो, पण हे सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसते, आपल्यासुद्धा दिसत असेल. आणि मग तो दुःखी झालेला, निस्तेज झालेला, आवाज कंपित झालेला नरराज भरत लोप पावलेल्या चंद्राप्रमाणे भासला. इथं सूर्यसुद्धा रात्री 10 वाजेपर्यंत दिसतो बरं. आणि रामाच्या वनात जाण्यामुळं आणि पित्याच्या मरणामुळं, कैकेयीच्या धनलोभानं आणि धर्माच्या त्यागामुळं भरत अतिशय पुन्हा पीडित झाला. त्याला सगळं ते सहन होत नाहीये आणि तो म्हणतो हे सगळं माझ्यामुळं घडलं. म्हणजे त्यानं आपण मागे पाहिलं होतं माता न तू वैरिणी, आणि ते काव्यामध्ये सांगितलं की त्याचा खरा दोष नाही आहे, पण त्याला सारखं वाटतं की याला कारणीभूत मी झालो. राजा मरण पावला आणि राम वनवासात गेला. दुःखाचा वेग क्षीण झाला नसताना सुद्धा आज वाडवडिलांच्या शाश्वत राज्याचा विचार सुरू झालेला आहे. त्याच्या मनात तो विचारही नाही आहे आणि म्हणून सुरा प्यायल्याप्रमाणे तो भ्रमिष्ट होऊन बडबडू लागलाय आणि पुन्हा तो शोकसागरात बुडाला. त्याचा शोक इतका वर्णन केलेला आहे हो. आता खरं वसिष्ठ त्याला उपदेश करणार आहेत, पण त्याचा शोक ऐकून मग ते त्याला उपदेश करतात. तो म्हणतोय की पापकृत्य करणाऱ्या मातेकडून पापी नसताना मी पापी घडलो. सूर्यचंद्राशिवाय मेरू पर्वत शोभत नाही, तसं पिता आणि भ्रात्याशिवाय काहीही नगरी शून्य झालेली आहे. आणि अशा अशक्य दुःखामुळं मी कसा जिवंत राहू. श्रांत झालेल्या त्या रामाच्या चरणाशिवाय मी जगण्यास उत्सुकच नाही आहे. तेव्हा मी मरेन. वनात असलेल्या या अशा दुःखामुळं मी कसा जिवंत राहू. तो तिकडे असताना मला राहणं इथं शक्यच नाही आहे रामाशिवाय. आणि म्हणून तो म्हणतो की
वनात असलेल्या त्याचं हे मोठं राज्य मी कसं वहन करू? मला ते राज्य नको. मरिष्यामी विनाताभ्याम नाहम जीवितुमुत्सहे. पूर्ण चंद्राप्रमाणे सुंदर डोळे असलेल्या अशा त्या महात्म्या भरताचं वचन ऐकून सगळे अमात्य मंत्रीगण सुद्धा जमिनीकडं मुख करून अश्रू ढाळायला लागलेले आहेत. अमात्या मंत्रीवर्गाश्च दुःखान्यश्रुण्य वर्तयन तमधशिरसंभूमौ चरणाग्रेन राघवम. आपण बघा रडताना बरोबर डोकं खाली होतं. तीच अवस्था सगळ्यांची झाली. आणि मग महर्षी वसिष्ठ विलाप करणाऱ्या त्याला म्हणतात, अरे धीर पुरुष आपत्तीमध्ये चांगल्या प्रकारे धैर्य धारण करतो. हृदयाचा शोक ज्वर दूर करून धर्माचं आवश्यक कार्य धैर्य धरून अवश्य करतो. विद्वान त्याला पंडित म्हणतात. भ्रांतिमान न होता क्रियाकर्म करणं योग्य होईल. भर्तृहरीनं सुद्धा धीरपुरुषाची खूप छान वर्णनं केलेली आहे. पण आता वेळ नाही आपल्याला, फक्त या रामाचंच आपण आता बघूया. आता ते सांगतायत वसिष्ठ की राम वनात गेल्यामुळं दुःखानं राजा अर्थ झाला. तू न आल्यामुळं राजानं प्राण सोडले. आणि हा लोकांचा नाथ तुझा पिता अनाथाप्रमाणे झाला रे. तुझ्याशिवाय मृत पित्याला कसं टाकून दिलं जाईल? असा विचार करून आम्ही त्याला तेलाच्या द्रोणीत, पूर्वी मोठ्या भांड्यामध्ये पात्रामध्ये तेलामध्ये ठेवायची पद्धत होती. आता आजकाल हॉस्पिटलमध्ये असतं, बर्फामध्ये वगैरे पाहिलेली असतील आपण शव ठेवलेली. आता तो त्याला ऋषी सांगतायत वसिष्ठ की तू आता आधी पित्याचं कर्म कर, ते करणं तुझं काम आहे. आणि झालेल्या घटनांबद्दल शोक करू नकोस. पुढं तर एक छान असं तत्त्व सांगितलं, ते मला फार पटलं. भगवद्गीता आपण शिकतोच, पण इथेही त्यांनी काय सांगितलं बघा, की सत्य जाणणाऱ्या महाभागानं आत्म्याचं संयमन करावं. लहानासारखं बाळासारखं वागू नये. अनाथैव धर्मात्मा लोकनाथ पिता तव. तुझा पिता अनाथ झालेला होता आणि बलवान काळाचं कोण बरं अतिक्रमण करू शकतो? अरे राजपुत्रा, पतीच्या वियोगानं पांढरी पटक पडलेल्या त्या राणीकडं उपेक्षेच्या दृष्टीनं पाहू नकोस. आईची सुद्धा उपेक्षा करू नको म्हणतोय. ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे तुझ्या पित्याचा विधी म्हणजे शोक न करता तू कर. अपाविमस्ते पितुख्ययो विधिः प्रदर्शितस्तत्र च यत्नतो द्विजयीः तमाशु संपादय धैर्यमास्थितो नसीदितुं त्वं नृवरात्मनार्हसि. म्हणजे तू असा शोक करणं योग्य नाही. आता पुढे अजूनही वसिष्ठांनी समजावून दिलं तरी त्याच्या मनातल्याच अजून भावना व्यक्त केल्याशिवाय दुःख कमी होत नाही माणसाचं. मग वसिष्ठांनी असं म्हटल्यावर मनुष्यश्रेष्ठ भरत म्हणतो, मुनिराज तुम्ही पण असं कसं हो बोलता? लोकनाथ राम असताना मी कसा स्वामी होऊ शकतो? ज्या ठिकाणी माझे पिता भ्राता आहेत तिथं मला न्या. मी आपल्या अधीन होऊन योग्य ते करीन. आता तो आलाय थोडासा त्या वर्णावर आलेला आहे आणि आता तो म्हणतो माझे हृदय दुःखानं जळणार नाही. कारण त्यांनी सांगितलं ना, शोक करू नको. धीर पुरुष शोक करत नाहीत. आणि ज्याचं जीवन क्षीण झालं आहे म्हणजे संपलं आहे त्या राजाला मला दाखवा. आता त्याची ती उत्सुकता आहे. आणि असं म्हणून भरत वसिष्ठांबरोबर सगळे मंत्री यांच्याबरोबर जिथं राजाला ठेवलेलं होतं, राजाचं कलेवर अर्थात कौशल्याच्या महालात ठेवलेलं होतं, आणि राजानं पाणीग्रहण केलेल्या 350 स्त्रिया जिथं होत्या तिथं भरताला नेले. तो भरत त्या राजस्त्रियांसहित राजाला पाहण्यासाठी गेला. राममातेच्या निवासामध्ये वडिलांचं ते शवप्रेत पाहिलंय आणि प्राण निघून गेलेल्या वडिलांना पाहून त्याला इतका शोक झालाय पुन्हा. किंतु तत्र न यध्वं माम यत्र राजा पिता मम करिष्ये तत्र सत्कारं भवद्भिः सहितो वश नेदानीं हृदयं चेन्मे दहिष्यति सहस्रदा दर्शयन्तु भवतस्तंत्रं राजानं क्षीणजीवितं. जिथं राजाचं क्षीणजीवित झालंय ना तिथे मला घेऊन चला. हा राजन तो पाहिल्यानंतर त्याला असा आक्रोश करतोय, तो पृथ्वीवर पुन्हा पडलाय, बेशुद्ध झाला. इतका दुःखी मनानं
पुन्हा शुद्धीवर आला आणि पित्याला जिवंत समजून तो काय काय बोलतो बघा. म्हणतो, हे राजा उठ ना, भरत तुझ्याजवळ आलाय रे, तू का झोपलायस? तुझ्या आज्ञेनं मी शत्रुघ्नासहित आलो. माझ्या आजोबांनी तुझं कुशल विचारलंय बरं का, आणि त्यानं नंतर माझ्या मस्तकाचं अवघ्राण केलं, तिकडच्या आजोबांचं सांगतोय तो, आणि अभिनंदन केलं की मी आज तुमच्याजवळ जाणार म्हणून. तू माझ्याशी का बोलत नाहीस? आपण हल्ली अशी पाहतो अशी दुःखाची, पण हे जे आहे ना, हे आंतरिक म्हणजे आपलं आतडं आपलं पिळवटून जातं. समे मानाम हस्तात कुशलम त्वाम तु पृच्छति प्रणम्य शिरसा तद्वत युधा जिन्मातुलो मम यतः कुतश्चित संप्राप्तम अंकमादाय मानृप. अरे मला तुझ्या मांडीवर घे ना. हे जगतपते, मी तुझा अपराध केला नाहीये, माझ्यावर प्रसन्न हो. हे महिपते, ज्याने तुम्ही आता तुझी आज्ञा पाळली तो राम धन्य आहे म्हणतो. तो धन्य झाला. लक्ष्मणसुद्धा धन्य झाला, ज्यानं रामाबरोबर अनुगमन केलं. पण तो मी मात्र धन्य नाही रे, मी पुण्यवान नाही. तुम्ही माझ्यावर क्रोध केला. रामानं आणि लक्ष्मणानं वल्कल धारण केली, त्यामुळं तू फार मोठ्या दुःखामध्ये प्रविष्ट झालास. स्त्री करता प्राणत्याग करून तू स्वर्गाला का बरं निघून गेलास? पुन्हा आला वळणावर. आणि असा विलाप करणाऱ्या भरताला पाहून त्या राजपत्नी अधिक दुःखित झाल्या, त्याही रडायला लागल्या. मग वसिष्ठ आणि जाबाली परत त्याची समजूत घालतात आणि म्हणतात, अरे पुरुष व्याघ्रा, शोक करू नकोस. राजा यज्ञयाग करणारा, आता राजाचं कौतुक करतायत ते, तो दानशूर होता, रणांगणामध्ये शूर होता, सज्जनांची पूजा करणारा होता, ब्राह्मण दानव या सगळ्यांना अभिमान असलेला होता, आणि मोहरहित होऊन त्याचे क्रियाविधी करणं तुला योग्य होईल. त्यक्त्वा शोकमिदं वाक्यम उवाच वदतां वरहा ब्रुवन्ति यद्भवन्तो मां तथा तदिति मे मतिः. आता सगळे आपले स्नेह बांधव ज्याला म्हणतो, त्याचप्रमाणे मित्र हे शोक करणारे आहेत. केवळ अश्रुपाताना आता पुढचा जो सांगितला ना तत्व फार छान सांगतात ते, की स्वर्गाला गेलेल्या राजाला उत्तम गती त्यामुळं प्राप्त होणार नाही सगळ्यांनी शोक केला तर. पूर्वी अतिशय धार्मिक असलेल्यांकडून असं ऐकलंय की पुण्यकर्मामुळे तो राजा स्वर्गाला गेला असता बांधवांच्या शोक बाष्पानं तो धूममार्गाला जातो, त्याला स्वर्ग मिळत नाही, पुन्हा तो धूममार्गाला जातो आणि स्वर्गातून पतित होतो. म्हणून वडिलांच्या प्रेमानं निर्माण झालेला हा शोक आवर. अतिशोकाच्या अग्नीनं दग्ध झालेला तुझा पिता स्वर्गातून च्युत होईल रे. त्याला स्वर्गातून खाली ओढणं हे योग्य होणार नाही. तुझा रागावलेला पिता तुला शाप देईल, तेव्हा तू उठ आणि शोक करू नको. अतिशोकाग्निना दग्ध पिता ते स्वर्गतश्च्युतः शपे त्वां मन्युनाविष्ट तस्मादुत्तिष्ठ मा शुच. आता शोक करू नको, सत्कर्मानं त्याला चांगला लोक मिळालेला आहे, कारण तो आयुष्यभर चांगला वागलेला आहे. त्याचं तू आणि रामासारखा पुरोगामी पुत्र, म्हणजे तुम्ही दोघं पुत्र, तिघही पुत्र आहात, म्हणजे चारही, तर तो मरण पावला नाही, तर तो पराक्रमानं मान्य झालेला आहे, अमर आहे. कारण जो देवाप्रमाणे तेजस्वी सत्यवान इंद्रवरुणाप्रमाणे आहे, नायम शोचस्तव पिता सत्कर्मार्जित लोकभाग मृतो नायम सुतायस्य यूयम राम पुरोत्तमाः पुरोगमाः देवौजसत्ववन्तौ महेंद्र वरुणोपमाः. अरे महेंद्र वरुणासारखा तो आहे असं धर्म जाणणाऱ्या भरताला वसिष्ठांनी सांगितलं. मंत्रगणांनी सांगितल्याप्रमाणे राजानं सगळं और्ध्वदेहिक करीन, राजाचं सगळं और्ध्वदेहिक करीन असा भरत म्हणतोय. आणि इथं हा एक त्याच्या शोकाचा समाप्त होतो सर्ग 81. आणि आता सभा भरते. हे सगळं आपल्या काय म्हणू आपण सामान्य जीवांमध्ये लगेच नेलं असतं त्याला, पण आता 10 दिवस किंवा जे काय तो येईपर्यंत त्याला ठेवलेलं आहे, जवळजवळ 10 दिवस गेलेले आहेत, कारण 7 दिवस त्याचा प्रवासच झालेला होता. तर आता सभा घेणं आवश्यक आहे. सभा घेऊन ती रात्र पुन्हा गेलेली आहे. आणि मग सूत म्हणतोय
आता बघा पुढचं सुद्धा वातावरण कसं आहे, राज सन्मान त्याला मिळायला पाहिजे. आणि म्हणून तो सूत म्हणतो की मधुर स्वर झोपलेल्याला संतुष्ट करतील. आता जे झोपले, बाकीचं प्रजाजन झोपलेले, नगाऱ्याचा मोठा आवाज करा, वाद्यांचा आवाज करा, शंख अन्य वाद्य यांचा वेगवेगळा मोठा आवाज झाला आणि त्या आवाजानं सगळी नगरी जागी झालेली आहे. शोकानं ज्याचं चित्त व्याकुळ झालंय त्या भरताला सुद्धा जणू काही बोध झालाय. आणि त्या निर्माण झालेल्या आवाजाचा निषेध करीत भरत शत्रुघ्नाला म्हणतो, मी राजा नाही. ती सगळी वाद्य वाजवा, म्हणजे त्यांना असं वाटतंय की आता याला पटकन राजा करायचं आणि मग ह्या तसं पुढं तर फार भरतानं म्हटलेलं आहे, मी राजा नाही. शत्रुघ्ना, कैकईनं निंदित कर्म करून माझ्या मस्तकावर अपयश पाडलं आहे. जे माझ्या मनामध्ये खोल गेलेलं आहे ते अपयश मला सहन होत नाही, असं म्हणून भरत पुन्हा विलाप करतो. आणि ते पाहून शोकानं अर्थ झालेल्या सगळ्या राजस्त्रिया परत रडायला लागल्यात. वसिष्ठांनी भरताला राजानं निर्माण केलेल्या, ज्यामध्ये शेकडो मण्यांनी, आता तो जो राजाचं वर्णन सांगतायत दशरथाचं, की त्यांनी सुशोभित झालेल्या बृहस्पतीसहित इंद्राच्या सभेमध्ये जावं, तसं भरताला सुधर्मा नावाच्या गृहात नेलेलं आहे. चांगल्या गृहात नेलं, जिथं मोठा सगळे मंत्री वगैरे जमलेले आहेत. मंत्र्यांनी सुमंत, जैमिनी, वामदेव, जयंत या सर्वांना तिथं आणलेलं आहे. आणि मग अन्य मंत्रीगण, प्रधान, नागरिक असा मोठा जनसमूह जिथे जमला, त्या सभेमध्ये शत्रुघ्नासहित भरताला पाहण्यासाठी लोक सगळे जमलेले आहेत. कारण हे आत्ता एवढ्या राजवाड्यातल्याच लोकांनी त्याला आधी पाहिलेलं होतं. मग सभेमध्ये शत्रुघ्नासहित सगळ्यांना पाहिलं आणि सगळे लोक हा 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 असं म्हणायला लागले. मोठ्यानं असा कोलाहल झालेला आहे आणि सगळा जनसमुदाय कुतूहलाने तिथे धावलेला आहे. पुरोहितांसहित भरताला पाहून ती सभा पूर्वी दशरथानं जशी सुशोभित झाली होती ना, तशी या भरतामुळे शोभून दिसायला लागली. म्हणजे सभा भरल्यानंतर आता काय होतंय ते बघायचं आपल्याला. मग आता संस्कार करण्याची सगळी तयारी होते. भरतेन तत्सार्धम वसिष्ठो वेदवित्तमः प्रविवेशाथ तद्राज्ञस्तदा मंत्रयितुं गृहं शातकंभौ स्तंभ शतैर्मणिचित्रै विभूषितां बृहस्पतिर्वेंद्रेण सुधर्मा सहित सभां. सुधर्मासह त्या सभेमध्ये प्रवेश केलाय. मगाशी चुकून मी सुधर्मा नावाच्या, तसं नाही, सुधर्मा सहित. आणि तत्रासने रत्नचित्रे स्पर्धास्तरण संवृते, सगळं आस्तरण केलेलं आहे, सगळी सुशोभित केलेली आहे सभा ती. आता सूर्यनारायण उगवल्यावर मगाशी म्हणलं तसं सगळी वाद्य वाजवली. वसिष्ठ भरताला आणि मंत्रीगणांना सांगतायत, आता आधी त्याचा नाही राज्याभिषेक करणार, तर ते म्हणतायत की सगळे नागरिक मुख्य करून राजाच्या अंतिम संस्कारासाठी आलेत, तेव्हा काय काय गोळा करायचे इतके बारकावे सांगितलेत बघा. आजकाल सुद्धा असं ज्याला काही माहिती नाही ना, त्यांना सगळे मोठे लोक सांगत असतात की गंध, काष्ट, सगळ्या वस्तू संस्कारासाठी गोळा करा. नंतर गेलेला तुझा, तो त्याला सांगतोय, गेलेला तुझा पिता हा प्रतीक्षा करतोय या संस्काराची. अग्नीसाठी समिधा आणा, गंधमाळा, सुगंधित वस्तू निर्माण करा, म्हणजे आणा. गंध, तेल, धूप, चंदन हे सगळे मिळून रत्नानं सुशोभित, ते सुद्धा न्यायचे त्याला सन्मानाने, रत्नानं सुशोभित झालेल्या डोलीमध्ये तुझ्या पित्याला झोपव बरं. आणि शिबिकेमधून त्याला वेशी बाहेर जाऊ देत. गंधतैलावसिक्ताश्च धूपाश्चागरु संहिताः संजिता शिबिका चेयं पितुस्ते रत्नभूषिता अत्रैवं शिबिकायां त्वं संवेशय नराधिपम्. हे सगळं पाहिल्यानंतर आत्ता आपल्या समोर घडती घटना असं मला तर वाटायला लागले नाही. शिबिकागतमुत्क्षिप्य नयेनं बहिराशुगैः आशुवै म्हणजे लवकर ने. आता वसिष्ठ
वडिलांचे तपस्वी गुरु आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी असं सांगितल्यावर महाभारतानं आज्ञेप्रमाणे सगळं केलं. वसिष्ठ संतुष्ट झाले. शोकवेग सहन करण्यास असमर्थ असलेला तो भरत राजाचं कलेवर पाहून पुन्हा रडायला लागला. म्हणजे त्याचा शोकाचा आवेग त्याला सहन होत नव्हता, असमर्थ झाला. पुन्हा तो भरत विलाप करायला लागला आणि शत्रुघ्नाच्या साह्यानं त्यानं राजाच्या शिबिकेमध्ये त्याला बसवलं. तिथे बसवण्यापूर्वी राजाला अलंकृत केलं. आपण पाहतो की असं सगळं छान सजवायचं, हे करायचं. मौल्यवान वस्त्र धारण केली, सुगंधित द्रव्य पसरवली सगळीकडे, गंध धूप वगैरे पसरवलं आणि शत्रुघ्नाच्या साह्यानं शिबिकेत वहन करून, हे राजन कुठे चाललास असं म्हणून पुन्हा शोकानं बोलत असताना वसिष्ठांनी लगेच त्याला हात दिलेला आहे. बरं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवलाय, हाताचा आधार दिलाय. वसिष्ठम तपताम श्रेष्ठम पितुर्बहुमतम गुरुः न शक्नुवत्स शोकस्य वेगम धारयितुं तदा तदार्थवद्वेपमानस्ततः स्म विलपन् मुहुः उवाहोत्क्षिप्य शिबिकां शत्रुघ्न सहितस्तदा गन्धधूपैः परिकीर्य समन्ततः तस्मिंस्तदा प्ररुदिते वसिष्ठ करतोदितः. त्यानं आपला हात ठेवलेला आहे त्याच्या हातात. आता ती शिबिका धरल्यावर पुढं पांढरे शुभ्र वस्त्र, सगळा बघा हा दुःखाचा जरी असला तरी एक पावित्र्य आहे त्याच्यामध्ये. सगळं वर्णन केलेलं जे आहे ना ते असं पवित्र आहे सगळं. आणि छत्र वारा घालण्यासाठी चामर धरलंय. राजाला जाबाली प्रमुख अशा ब्राह्मणांनी प्रदीप्त अग्नीजवळ आणले. राजाच्या प्रेताच्या पुढं अग्निहोत्र पूर्ण रत्नांनी सुशोभित केले. लोकांचा दीननाथ असलेल्या त्या राजावर अनेक रत्न उधळली जात होती. सगळे स्त्री पुरुष नागरिक, त्यात बाल वृद्ध, सर्वांनी राजाचं शरीर असलेली ती शिबिका नगराबाहेर आणली. बरं, आणि राजाचं शरीर मोठ्या दुःखानं वहन करणाऱ्या भरत आणि शत्रुघ्न यांच्या मागं कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आणि अन्य सगळ्या स्त्रिया निघाल्या. 350 स्त्रिया आणि या महत्त्वाच्या 3 राण्या पांढरं शुभ्र वस्त्र नेसून निघालेल्या होत्या. हरणीप्रमाणे आक्रोश करत होत्या. अनुराज शरीरंतम नियर्यू नगरात बहिः तथा भरत शत्रुघ्नौ शिबिकां प्रतिगृह्यतौ शोक दुःख समाविष्टौ रुदन्तावभिजग्मतु कौसल्या च सुमित्रा च कैकेयी च तथा परा शिबिकायाम् आरोप्य राजानं गतचेतवस्वत् बाष्पकंठा विमनस्तम ऊचू परिचारकाः. वाल्मिकी रामायणात थोडे शब्दभेद आहेत. त्या राजाचं कलेवर शरयू नदीच्या मृदू वाळूच्या प्रदेशामध्ये आणलं गेलं. चंदनाच्या लाकडांनी चिता रचली गेली. अनेक प्रकारच्या फुलांनी ती सजवली गेली. यज्ञपात्रांच्या द्वारा ब्राह्मणांनी त्या चितेवर प्रोक्षण केलं. श्रेष्ठ ब्राह्मणांनी जप म्हणत मंत्रांनी त्या चितेवर अभिषेक केला. हवन करणारा होता त्यानं त्या चितेवर तुपाचा शिडकाव केला आणि हवनाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तिथे आणल्या गेल्या. मंत्रानंतर मनोभिश्च जपतोऽभ्युदितस्रुवः होतारो यज्ञपात्राणि पवित्रै ससृजुस्तदा प्रमृज्यानंतरम तस्या चितायां परिचिक्षिपू. एखाद्या यज्ञाची जशी हे आहे तशी सगळी सज्जता केलेली आहे. संस्कारासाठी म्हणलेले सगळे मंत्र तिथं म्हटले गेले आणि त्या चितेच्या भूमीच्या आजूबाजूला सवत्स धेनू ठेवली गेली होती. म्हणजे गाईचं किती महत्त्व असतं बघा. चितेच्या आजूबाजूला सर्वत्र तेल टाकलं गेलं होतं आणि भरतानं मंत्रीगणासह चितेला अग्नी दिला. अग्नी ज्वाला या भडकल्या. राजाचं शरीर भस्म व्हायला लागलं. वेदपारंगत ब्राह्मणांनी विधिवत सगळं कार्य केलं आणि सगळे नागरिक, मित्र, मुलं राजासाठी तू आम्हाला सोडून कसा जातोस असा विलाप करू लागले. हिरण्यं च सुवर्णं च वासांसी विविधानि च
प्रकिरंतो जना मार्गे नृपतेरग्रतो ययू चंदना गुरु निर्यासात सरलम पद्मकम तथा देवदारुणी चारुत्य क्षेपयंती तथा वरे. सगळं टाकत होते त्याच्या अंगावर. ते वाल्मिकी रामायणातही तसंच वर्णन केलेलं आहे. आता हा भरत त्या अग्नी केल्यानंतर चितेला अपसव्य, म्हणजे आपल्याकडे जे अपसव्य करतात ना ह्याच्या वेळेला, तर ते अपसव्य करून प्रदक्षिणा करू लागला. आणि दुःखानं जळणारा भ्रमिष्ठासारखा तो चतुर भरत मूर्छित होऊन पुन्हा जमिनीवर पडला. त्या आनंदानं आर्तपणे मूर्छित होऊन पडलेल्या म्हणजे त्या मूर्छेतच विलाप करणाऱ्या भरताला सुहृदांनी असं उचललेलं, अलगद उचलवलं आणि अग्नीनं पित्याची सर्व गात्र भस्म झालेली पाहून बाहू वर करून तो विलाप करायला लागला. मंथरेच्या वाक्यानं आणि कैकेयीच्या वरदानानं अपार शोक सागरात बुडाला. कंठामध्ये अश्रूच्या दाटीमुळं तो म्हणायला लागला, हे तात, मला रामाच्या स्वाधीन केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं हो. त्यालाच वनात पाठवलं, मग आता मला आधार कुणाचा. यस्मिन् मां परिदधास्तम तात भ्रातरी राघवे तम च प्रज्वायिताय कस्मै मां परिदास्यसी. आता मला कुणाला देणार तुम्ही. दुःख शोकानं भरलेला तो जोरजोरानं श्वासोच्छ्वास पुन्हा त्याचा व्हायला लागलाय आणि म्हणतो, जी विलाप करत आहे, जिचा मुलगा वनात गेला आहे, त्या अनाथ झालेल्या कौसल्यालाही तात तुम्ही तिच्याशी का बोलत नाही. आता सगळं संपले तरी त्याचा अजून तो आवेग संपलेला नाही. आणि असं म्हणून तो तिथेच राघव विलाप करायला लागला. शक्राच्या रथाच्या यंत्राच्या तुटून पडलेल्या ध्वजाप्रमाणे तो पुन्हा जमिनीवर पडला. त्याला सेवकांनी सावरून धरलं. पुण्याचा क्षय झाला म्हणजे तो स्वर्गातून च्युत होतो. त्याप्रमाणे शत्रुघ्नांनी पडणाऱ्या भरताला पाहिलं. मूर्छित झालेल्या त्याला पाहून शोक करणारा तो मत्त झाल्याप्रमाणे विलाप करू लागला. पितृवत्सल असा शत्रुघ्न गुणसंकीर्तन करू लागला. आता भरताचा आतापर्यंत आवेग पाहिला, पण शत्रुघ्न पण कमी नव्हता हो, त्यालाही दुःख होते. आता तो शत्रुघ्न काय म्हणतो बघा, त्याची 2-4च वाक्य सांगते. सुकुमार आणि बाल असलेल्या, नेहमी तुम्ही लालन केलेल्या भरताला सोडून हे तात तुम्ही कुठे गेलात. पूर्वी आम्हाला भोजन, वस्त्र, आसन हे सगळं देऊन आम्हाला तुम्ही वाढवलं बरं, आणि ते आता कोण करणार. राजा, तू स्वर्गाला गेलास आणि रामानं अरण्याचा आश्रय घेतला. वडिलांनी रहित आणि भावामुळं ही शून्य झालेली पृथ्वी आणि अयोध्या हिच्यामध्ये आम्ही प्रवेश करणार नाही, आम्ही अग्नीमध्ये प्रवेश करू. शत्रुघ्नाने त्याच तोडीचा श्लोक केलेला आहे. त्वयि राजन्गते स्वर्गम रामे चारण्यमादिते माश्रिते न जीवितुं व्यवस्यामी प्रवेक्षामी हुताशनम. भावाचा विलाप आणि त्याचं बोलणं ऐकून पुन्हा सगळे परिजन, सगळे त्याचे आप्तजन शोकग्रस्त झाले. पुन्हा शोकग्रस्त अशा भरत आणि शत्रुघ्नाला पुन्हा पित्याला इष्ट असलेले पुरोहित जे वसिष्ठ आहेत ते म्हणतात, अरे दुःखाच्या द्वंद्वानं हे जग अतितप्त झालंय रे. अवश्य किंवा अपरिहार्य घडणाऱ्या घटनांबद्दल तुम्ही शोक करणं योग्य नाही. जन्माला आलेल्याचा मृत्यू निश्चित आहे. भगवद्गीता नंतर झालेली आहे, पण तिथं जे वर्णन आहे ते आधी इथं सांगितले बघा वसिष्ठांनी. मला ते फार पटले की मृत झाले आणि ज्याला जन्म निश्चित आहे, जो मृत झाला त्याला पुन्हा जन्म निश्चित आहे, तेव्हा अपरिहार्य गोष्टीसाठी शोक करणं योग्य नाही. ज्या तस्य मृत्युर्नियतो ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसी. आणि आपण आता काय म्हणतो गीतेत, ज्या तस्य ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसी. अगदी एका शब्दाचा फरक आहे, बाकी तेच सगळं वसिष्ठांनी सांगितलंय. सुमंत्राने सुद्धा
काय व्हिडिओ चालू आहे ते बंद करा सर. हा कोणीतरी हो सुमंत्रानं सुद्धा पृथ्वीवर पडलेल्या त्या शत्रुघ्नाला उठवले. शोकापासून विश्रांती घेणंच हो ना. काय आहे त्यांचं नाव? GAUK काहीतरी आहे. त्यांचं आपल्याला नाही बंद करता येत का? तर सर्वांसाठी हितावह काय आहे? प्लीज तो ऑडिओ बंद करा. त्यांना बाहेर काढा. उठलेल्या त्या नरव्याघ्र अजून एक 10 मिनिटं आहेत माझ्या मते. नरव्याघ्रांनी अश्रूंनी भरलेले आपले डोळे पुसले बरं आणि परत क्षणात ते पुन्हा 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 त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. इतकं सांगितलंय की जातस्य ही ध्रुव मृत्यू, पण नाही, शेवटी हा शेवटचा क्षण आहे हो. आणि पितृशोक हा काय असतो आपल्याला आपण अनुभवलेलं असतं. आणि मग अमात्यांनी वडिलांना जलांजली देण्याची त्याला आता आज्ञा केलेली आहे. त्वराकर म्हणून सांगितलंय. तर आता उदकदान किंवा जलदान जे करायचे तो आदेश आता करतायत. सूतकाचे 10 दिवस संपले आणि ते 10 दिवस निघून गेल्यावर 12वा आणि 13वा जो आपल्याकडं करतात ते श्राद्ध केलेली आहेत. पित्याला उद्देशून ब्राह्मणांना धन, वस्त्र, गायी, अश्व इत्यादी सगळं दिलं. दासदासींना घरं दिली, अलंकार दिले, अनेक प्रकारची दानं दिलेली. राजाच्या और्ध्वदैहिक क्रियेसाठी मुख्य हत्ती दिले. 13 दिवस निघून गेल्यावर शुद्ध श्राद्धाचा विधी म्हणजे आपण जे म्हणतो पुण्य हवचन सगळं जे करतात ते. तर सर्व मंत्रीगण मिळून भरताला म्हणतात की राजा स्वर्गाला गेला. राम लक्ष्मण हे पुत्र वनात निघून गेले, तेव्हा आता धर्माने तूच राजाचा पुत्र म्हणजे राजा झालास. या राष्ट्रामध्ये अराजक माजण्यापूर्वी तू अभिषेकाची सगळी सामग्री आणून घे. त्याला पुन्हा विनवतायत ते. हे पद प्राप्त कर. हे मंत्रीगण तुला राज्याभिषेक करू इच्छित आहेत. कुळवंशाप्रमाणे हे राज्य तू स्वीकार कर आणि आपल्याला अभिषेक करून घे रे बाळा. तू आमचा राजा हो. भरताला असं म्हणून अभिषेकाला लागणारं सगळं द्रव्य आणण्यासाठी ते प्रयत्न करायला लागले. प्रव्राज्य दैतं पुत्रं रामं लक्ष्मणमेव च तो मध्यभरतो राजा धर्मतो नृवरात्मज प्राप्नोति नापदं यावत् इदं राष्ट्रमराजकम् अभिषेचनिकं द्रव्यम आदाय इदमादाय सर्वशः. सगळं आणावा. शुभमुहूर्त पाहून भरत मंत्र्यांना म्हणतो, मला आवडणाऱ्या कुळामध्ये ज्यामध्ये ज्येष्ठांनी वास केला मग तसा मी कुशल आहे. हे आपलं म्हणणं योग्य नाही बरं. कारण गुणवान असा श्रेष्ठ माझा भाऊ राजा होण्यास योग्य आहे आणि राजधर्म जाणणारे आपण श्रेष्ठ आहात. राजीव लोचन रामालाच आपण राज्यावर नियुक्त करा. तो असा घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊच इच्छित नाहीये. अन्य दुसरा नाहीच. रामाशिवाय राजा होणंच शक्य नाही. तोच राजा होईल. मी 14 वर्ष वनात राहीन. आज माझी चतुरंग सेना सज्ज करा म्हणतोय. मी श्रेष्ठ अशा भावाला परत आणीन आणि संपूर्ण द्रव्यानं अभिषेक करीन. तुम्हाला पुढे करून तुमच्या सहित वनाला जाईन. त्या नरव्याघ्राला पुरस्कृत करून अभिषेक करून यज्ञातील अग्नीप्रमाणे रामाला आणीन आणि राज्यलोक धरणाऱ्या आईला नाकाम करीन. म्हणजे तिच्या इच्छा पूर्ण करणार नाही. कामनाहीन करीन. मी वनात राहीन. राम राजा होईल. कारागिरांनी माझा रस्ता तयार करावा. झाली आज्ञा द्यायला सुरुवात केली त्यानं. देश जाणणारे मार्ग जाणणारे त्यांनी माझ्या पुढे चालावं. राजधर्मविदां श्रेष्ठो रामो राजीवलोचनः नान्यो नियज्यो युष्माभि सनो राजा भविष्यति. वनं चाहं निवत्स्यामि नववर्षाणि पञ्चच युज्यताम् अद्य महती सेना मे चतुरंगिणी. आनयिष्याम्यहं श्रेष्ठं भ्रातरं राघवं प्रभुं. मी माझ्या भावाला परत आणणार बरं
अशा प्रकारे बोलणाऱ्या त्या भरताला ज्याच्या शरीरावर आनंदाचे रोमांच उभे राहिले ते मंत्रीगण म्हणतात, तू ज्येष्ठ भाऊ राघवाला राज्यलक्ष्मी देऊ इच्छितोस, हे खूपच चांगलं आहे. त्या राजपुत्राचं भाषण ऐकून अतिशय सगळे आनंदित झाले. त्यांच्या नेत्रात अश्रू आले. अमात्य परिषदेलाही इच्छित असलेला मार्ग दाखवणारे शिल्पी वगैरे सगळे कारागीर त्यांना आदेश दिलेला आहे. आणि आता मगाशी मी म्हटलं तसं उदकदान केलं, अंत्येष्टी वगैरे सगळं झालेलं आहे, जलक्रिया करायला सुरुवात केलेली आहे आणि पित्याला जलांजली देण्यासाठी पुण्यकारक अशा शरयूमध्ये सगळे सुहृज्जन आणि भरत यांनी पित्याला उद्देशून पुण्यपावन असलेल्या नदीच्या पात्रात जलांजली दिली. पुण्यम पुण्यजलम प्राप्य महर्षी गणसेविता उदकं स पितुर्दातुं सरयूं सरितं ययौ ददतस्सलिलं तस्य भरतस्य महात्मनः सान्निध्यं सरिता पुण्यां सरव्यां प्रददुस्तता. आता कुठल्या नद्यांची पाणी आणली होती उदकदानासाठी बघा? विपाशा, गंगा, यमुना, सरस्वती, चंद्रभागा आणि इतर अन्य श्रेष्ठ नद्या. या पुण्यकारक नद्यांच्या जलानं भरतानं स्वर्गाला गेलेल्या पित्याचं तर्पण केलं. नंतर नागरिक, सर्व अमात्य, पुरोहित या सगळ्यांनी राजाला तर्पण केलं आणि कृतांजली दिल्यानंतर ते पौरजन, पायदळ, घोडेस्वार सगळे वेगवेगळे होऊन शोकमग्न भरताला भेटलेले आहेत आणि पुन्हा त्यांनी भरताला आश्वासित केलं आणि ते अयोध्येकडे निघालेले आहेत. दीन झालेल्या त्या पौरजनांना, सैनिकांना अयोध्येमध्ये जाणारा भरत म्हणतो, राजा स्वर्गाला गेल्यानंतर आणि राम वनात गेल्यामुळं अयोध्या आता स्मशानासारखी झालेली आहे असं मला वाटतंय. वीरमरण पावल्यानंतर स्त्रिया जशा होतात तशी ही नगरी झाली. तिची प्रभा निघून गेलेली आहे. मी तिला आता पाहू इच्छित नाही. वडिलांच्या दर्शनाच्या इच्छेनं मी इथं राहीन असं वाटतं, पण वडील नसताना मी सुखानं कसा जगू? मी जगू इच्छित नाही. मी माझ्या प्रिय पित्याच्या मागे जातो. नाही, तो राहू इच्छितच नाही. किम्मे पित्रा विहीनस्य जीवितेन सुखस्य सुखेन च इच्छामि जीवितुं नाहं अनुयास्यामि मे प्रियं गते स्वर्गं नरपतिं रामे चारण्यमाश्रिते भातीयं मे निरानंदा श्मशान सदृशो पुरी. स्मशानासारखी पुरी झालेली आहे. पितरी स्वर्गमापन्ने रामे चारण्यमाश्रिते किम्मे जीवित सामर्थ्यं प्रवेक्षामि हुताशनं हीनो भ्रात्रा च पित्रा च शून्यामिक्ष्वाकुपालिताम् अयोध्यान्न प्रवेक्षामि तपोवनम. तेव्हा अमात्य राजाचा धर्मपाल, त्याचं मन अतिशय दुःखी झालं आहे अशा भरताला म्हणतात की मूर्छित होणाऱ्या भरताला पाहून पुन्हा ते म्हणतात, हे कुळाला अनुरूप असं सगळं आहे. अरे तू एवढा शोकानं निर्बंध करणं योग्य नाही. सगळे सज्जन पंडित सगळेच शोक करतायत. रडण्यानं शोक करण्यानं मेलेला परत येत नाही. अगदी 2 मिनिटात संपवते. परत येत असेल तर मग सगळ्यांनी सर्व काळ शोक केला असता. पण तू आमच्याबरोबर अयोध्येमध्ये प्रवेश कर. शोकग्रस्त झालेल्या स्वजनांना आश्वस्त कर. त्यानंतर तू स्वर्गाला गेलेल्या पित्याचं, राजाचं श्राद्ध करू शकशील आणि तू आमचा स्वामी आहेस. प्रजेचा स्वामी झाल्यावर तुला शोक करणं योग्य नाही. शोचितुं नार्हसि नस्त्वं प्रजानां नाथतो गतः. एकदा प्रजेचा नाथ झाला की शोक करणं योग्य नाही. याप्रमाणे विप्रांसहित धार्मिक अशा त्या धर्मपालानं सगळं त्याला सांगितलंय. मग ज्याचा आनंद निघून गेलाय असा तो भरत अयोध्येत शिरला. त्याची इच्छाच नव्हती अयोध्येत येण्याची. मग तिथली दुकानं, सगळी बाजारपेठ, सगळे चौरस्ते सगळे शून्य भासत होते. प्रत्येक जण दीनपणे शोक करीत होते आणि राजाशिवाय ज्यातील आनंद, उत्सव सगळा निघून गेलाय, उत्साह, त्या पित्याच्या निवासामध्ये भरत प्रवेश करतो. दुःखानं आतुर झालेला तो गवत अंथरून गवतावर बसतो बरं, आणि तो उठून पित्याच्या मृत्यूचा विचार पुन्हा करतोय. प्रविश्य तस्मिंश्च निवेशने पितुस्तृणानी संस्तीर्य दशाह मातुरम.
ततस्समुत्थाय तमेव चिंतयन् पितुर्विनाशं भरतः प्रतापवान. धन्यवाद. इथेच आपण थांबूया. माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्, नान्यं जाने नैव जाने न जाने. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना, संयोजकांना, अशोक काकांना, बाबांना, वहिनींना आणि सरिताताई, रोहिणीताई, SM कुलकर्णी दादा, सगळ्यांना पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि माझ्या वाणीला विराम देते.